क्रिएटिव्ह माधुरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर तुम्ही खाल्ले का कधी असं टेस्टी पेरूचं लोणचं? तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर फ्रेश असे पेरू घेतले, धुवून घेतले, पुसून घेतले आणि ते बारीक असे कट करून घेतले आणि कट केल्यानंतर त्यामधलं बी काढून घेतलं. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण ते खूप कचकच लागतं, त्यामुळे मग मी ते बी काढून घेतलं आणि बारीक बारीक असे कट करून घेतला पेरू. तर एकदम फ्रेश पेरू होता आणि खूप छान अशी बारीक बारीक फोडी करून घेतल्या आणि नंतर मग एक छोटी अशी कढई घेतली, ती गॅसवरती गरम करायला ठेवली आणि मग नंतर त्यामध्ये मी 3 चमचे तेल टाकलं होतं. थोडंसं मीडियमच ठेवायचं तेल, तर छान होतं लोणचं तेल थोडंसं जास्त असलं तर. आणि मग तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकली मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मेथी दाणे टाकले आणि नंतर अख्खी सगळी बडीशेप टाकली. तर बडीशेप आणि हे सगळं तडतडल्यानंतर त्यामध्ये मी हिंग टाकला थोडासा आणि नंतर मग बारीक कट केलेल्या आपल्या पेरूच्या फोडी टाकल्या. तर पेरूच्या फोडी टाकून घ्यायच्या आणि नंतर मग चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस कमी करून घ्यायचा. तर कमी गॅसवरती छान असं परतून घ्यायचं. तर पेरू जास्त पिकलेला पण नव्हता आणि जास्त कच्चा पण नव्हता, मीडियम होता. तर असाच पेरू लोणच्यासाठी छान असतो. तर छान असं पूर्ण मसाला हलवून घेतला, मी चांगला परतवून घेतला आणि मग नंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं. मीठ थोडंसं कमीच टाकायचं आणि मग मीठ टाकल्यानंतर पण पुन्हा चांगलं परतवून घेतलं मी आणि मग परतवल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे मिरची पावडर आणि हळद आणि मिरची पावडर ही नंतर टाकायची, आधी नाही टाकायची तेलामध्ये. जर आधी टाकली तर ती करपते, त्यामुळे मग नंतर टाकायची. आणि मग हळद आणि मिरची पावडर टाकल्यानंतर पुन्हा चांगलं परतून घ्यायचं. कमी गॅसवरती चांगलं परतू द्यायचं आणि मग नंतर त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची. तर तेल सुटेपर्यंत चांगलं परतवलं की मग त्यामध्ये साखर टाकायची असते. तर नंतर मी त्यामध्ये टाकली साखर. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती कमी जास्त करू शकता, गूळ पण टाकू शकता, पण मी इथे साखर टाकली आणि मग साखर टाकल्यानंतर पण पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे. तर ह्या लोणच्यामध्ये थोडीशी मेथीची आणि थोडीशी बडीशेपची अशी चव लागते. तर खूप छान लागतं हे लोणचं, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर साखरेचं पाणी सुटतं आणि नंतर मग त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर मी झाकण ठेवलं 5-10 मिनटं, 5 मिनटंच ठेवायचं शक्यतो कमी गॅसवरती. आणि मग नंतर तुम्ही बघू शकता इथे किती छान असा कलर आलेला आहे आणि खूप छान कन्सिस्टन्सी आलेली आहे या लोणच्याची. तर टेस्टला पण खूपच छान झालं होतं. तर तुम्ही खाल्लं आहे का कधी असं? नसेल खाल्लेलं तर ही रेसिपी बघून तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि पुन्हा चांगलं परतून घेतलं मी आणि मग नंतर इथे तुम्ही बघू शकता, मी हाताला तुम्हाला दाखवते, फोडी एकदम सॉफ्ट होतात पेरूच्या. तर एकदम सॉफ्ट अशा पेरूच्या फोडी झाल्या होत्या आणि नंतर थंड झाल्यानंतर मस्त असं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. तर वरतीच 1-2 दिवस पण 2-3 दिवस राहतं आणि फ्रीजमध्ये 10-15 दिवस ठेवून तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, रोजच्या जेवणासोबत, थालीपीठसोबत. तर तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की लोणचं बनवून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.